उबाटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी 2 दिवसापूर्वी किनारपट्टी नजीकच्या मच्छीमारांच्या ज्या काही बांधकाम आहेत ते बांधकाम हलवण्यासाठी ज्या काही नोटिसा आल्या त्या संदर्भात आपले अकलेचे तारे त्या ठिकाणी तोडलेले आहेत असं माझं म्हणणं आहे. मुळात वैभव नाईक 2014 मध्ये या मतदारसंघाचे आमदार झाले आणि 2016 पासून जवळजवळ आतापर्यंत वैभव नाईकांच्या कालखंडात 352 जवळजवळ नोटिसा मच्छीमारांना संबंधित ऑफिसमधून आलेली होती. 1-2 नव्हे, 352 नोटिसा वैभव नाईकांच्या 2016-17 पासून ते 2024 पर्यंत ही नोटिस आलेली होती. आणि असं असताना अजून किती खोटं बोलतायत ते बघा. एक आमदार राहिलेला माणूस, राजकारण असं खालच्या पातळीवरती कोणी जाऊन करू नये असं माझं म्हणणं आहे. वैभव नाईकांनी जे आज काय आरोप केलेले आहेत निलेश राणे येत्या 1-6 वर्षांमध्ये जे काम करतायत आणि ते कशा प्रकारे काम करतायत ते याला वैभव नाईकांनी ते सांगायची काही गरज नाही. कारण 1 वर्षामध्ये निलेशजी निवडून आल्यानंतर मालवण नगरपालिकेचं इलेक्शन झालं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शनं झाली. जनतेने निलेशजींवरती प्रभावित होईल, तिथल्या आमदारांवरती जनतेने मतदानाच्या माध्यमातून निलेश राणे साहेबांचं जे काम आहे, विधिमंडळामध्ये जे काय काम करतायत, तिथल्या मतदारसंघाचे ज्या मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नाला वाचा फोडतायत. यावर प्रेरित होऊन निलेशजींना भरभरून यश मतपेटीद्वारे देऊन निलेशजींच्या सर्व उमेदवारांना जवळजवळ 100% यश दिलं असं म्हणायला हरकत नाही. आज वैभव नाईक ज्या पद्धतीत आरोप करतायत, कारण ही जी मच्छीमारांना जे नोटीस आली, मी मग असे म्हणतो की 352 नोटिसा यापूर्वी आल्या होत्या. हे नोटिसा निलेशजींच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यानंतर ते मच्छीमार व्यावसायिक जे आहेत त्या ठिकाणचे ते कुठल्या पक्षाचे आहेत, ते कोणाबरोबर आहे ते त्यांनी कधी विचारलं नाही. आपल्या मतदारसंघामध्ये उदाहरणाचं साधन जी लोक तिथे रोजगाराचं साधन करून आपलं उदाहरणाचं साधन म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, गरीब लोकांना त्या ठिकाणी आधार आहे, ही कुठल्या पक्षाची त्यांनी बघितले नाही. त्यांचं नोटीस प्राप्त झाल्यानंतर स्वतः त्यांनी त्या ठिकाणी येऊन या नोटिसाच्या संदर्भात सर्वच मच्छीमारांना त्या ठिकाणी घेऊन त्यांना आधार देण्याचा, दिलासा देण्याचं काम सन्माननीय निलेशजींनी केलं. मला वैभव नाईकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की 14 मध्ये तुम्ही निवडून आलात आणि 14 ते 2024 पर्यंत या मतदारसंघामध्ये आपण, कारण आधार कुठलाही एकदा आधार तुला ताबडतोब त्याच्यावर जर विलास झाला तर तो आधार वाढत नाही. परंतु विकासात्मक कामं रस्त्याची असो, MSCBची कामं असतो, आरोग्याची असतील, आता मच्छीमारांचा प्रश्न असेल, हे सगळेच आधार वैभव नाईकांनी कॅन्सरवरती नेऊन ठेवले आहेत. साधे आधार होते ते आधार वाढवून वैभव नाईकांनी आपल्या कालखंडामध्ये कॅन्सरमध्ये रूपांतर केलं आहे. आणि आता अशा परिस्थितीत निलेशजी या आधाराचं कशा प्रकारे ऑपरेशन करून त्यांना चांगला न्याय देण्यासाठी निलेशजी प्रयत्न करतायत. हे कर्म सगळं वैभव नाईकांचं आहे. आणि आज वैभव नाईकांना काय समजत नाही. बघा, वैभव नाईकांचं राजकारण जनतेने हे ओळखलं पाहिजे. वैभव नाईक आता जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला जे उमेदवार देत आहेत ते उबाटाचे म्हणून देत आहेत, ते उबाटालाही फसवत आहेत, जनतेला फसवतात. पण माझं म्हणणं आहे ते उद्धव ठाकरेंना सुद्धा फसवत आहेत. कारण उबाटामध्ये त्यांना उमेदवार देतात, ते उमेदवार कोण विकले जात आहे, कोण मागे घेऊन विड्रॉ करताय, कोण परत निवडून आल्यानंतर
गट स्थापन करताय काय, त्याला म्हणजे भरकटलेलं जात कसं आहे त्याच्या प्रकारचं ते आहे आणि याच्या मागे कोण आहे. प्रत्येकाची विचारधारणा वेगळी आहे. परंतु आज आपण आपला पक्ष जो काय राहिलेला आहे तो पक्ष सांभाळण्याचं काम करावं. कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षात त्यात फसवताय. त्यांची फक्त मतं त्यांचा वापर करून तुम्ही घेताय. तुम्ही कुठची तरी दिशा बदलण्याच्या मार्गावर आहात असं माझं ठाम मत आहे. तुम्ही कुठे जा त्याच्याबद्दल माझा मी काय त्याला सांगू शकत, आपला तो अधिकार आहे. परंतु निलेशजींवरती आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी आजपर्यंत घेणार नव्हतो, कारण अशा माजी आमदारला उत्तर देण्याची काही गरज नाही. उत्तर कोणाला द्यायचं असते, जर त्याच्यात काहीतरी तथ्य असेल तर त्याला उत्तर द्यावं लागत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु वैभव नाईक जे आता काय म्हणजे बोलतायत ते आता भरकटलेल्या व्यवस्थेमध्ये आहेत. ते त्यांना स्वतःच काय समजत नाही. आणि निलेशजी जे 6 वर्षामध्ये जे काम करतायत आणि हे काम करतायत ते मी सांगण्याची गरज नाही. मी या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे. मी त्यांची प्रशासना करण्याची गरज नाही. आता जी इलेक्शन या जिल्ह्यामध्ये पार पडली त्या इलेक्शनमध्ये कशा प्रकारे निलेशजींना या जनतेने मतदारांनी आशीर्वाद दिला तर आपण सर्वांना ज्ञात आहे. नाही तर आज इलेक्शन जी झाली जिल्हा परिषदेत, नाही तर वैभव नाईक सांगणार होते अफाट पैशाचा वाटप झाला, लोकांना पैशाचा वाटप करून अनाप पैशाचा वाटप करून या ठिकाणी इलेक्शन जिंकलं. निलेशजींच्या माध्यमातून सन्मान राणेसाहेब असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रत्याशी चव्हाणसाहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही पैशाचा बाजार न करता हे इलेक्शन पार पडलं. एकानेही सांगितलं नाही की ते पैशाचं वाटप झालं. मतदाराने कामावरती प्रेतून महाराष्ट्र राज्यात सन्माननीय देवेंद्रजी ज्या पद्धतीत काम करतायत, शिंदे साहेब ज्या पद्धतीत काम करतायत, महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीत काम करतायत, देशामध्ये मोदी साहेब ज्याप्रमाणे काम करतायत आणि आमच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री, खासदार, आमदार ज्या पद्धतीने काम करतायत, या कामावरती प्रेरित होऊन या सिंधुदुर्ग जनतेने जिल्हा परिषद पंचायत समितीला भरभरून यश दिलं. त्यामुळे वैभव नाईकांना आता स्वतःच काय समजत नाही. त्यामुळे निलेश राणेंवरती आरोप त्यांनी करू नये. निलेश राणे नेहमी जनतेच्या पाठीशी आहेत. कारण जी काही नोटीस आली किनारपट्टीवरती ती सर्व पक्षीय लोक आहेत ती तिथे कधी निलेश साहेबांनी विचारलं नाही तुम्ही कुठच्या पक्षाच्या. निलेश साहेबांनी फक्त पालकत्व पुढामागून स्वीकारल्यानंतर जे मतदार आहेत, जे व्यावसायिक आहेत, जे कोण आहेत ते सगळे माझ्या कुटुंबातले आहेत, त्याला न्याय देणं हे माझं क्रमप्राप्त माझं कर्तव्य आहे या भावातून निलेशजी काम करतायत. त्यामुळे निलेशजींवरती म्हणजे सूर्यावरती थुंकल्यासारखं होईल असं मला वाटतं. ते त्यांनी प्रकार करू नये असं माझं या ठिकाणी सांगणं आहे. कारण मोठ्या संख्येने निलेशजींबरोबर मच्छीमार उपस्थित होते आणि निलेशजींना ही नोटीस आल्याची बातमी प्रेसच्या माध्यमातून कळल्यानंतर मुंबईवरून निलेशजी ताबडतोब येऊन मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. ज्या माध्यमातून नोटिसा येत आहेत, ज्यांची तक्रार आहे त्यांना सुद्धा विनंती करण्याचा प्रयत्न सन्माननीय निलेशजी साहेब निलेशजी करतायत आणि माझ्या माहितीप्रमाणे श्री रामेश्वराच्या कृपेने हे जे काही संकट आलेले ती कायमस्वरूपी ते टळेल असं माझी स्वतःची भावना आहे. त्यामुळे वैभव नाईकांना मी या प्रसंगी एवढंच सांगेन की आपण जे काय करताय, आता सध्याचं जे राजकारण ते काय करताय हे कशा पद्धतीत करताय हे आपणच आपलं ठरवावं. कारण काल जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मी बघितलं जे उमेदवार होते, आपण काही लोकांना पाठिंबा देत होता, काही अपक्षांना देत होता, पण ही सर्वच उमेदवार हे कोणाचे होते, कसे उभे राहिलेले होते. कारण एक नेरूरमध्ये जो उमेदवार अपक्ष उभा राहिला होता त्या उमेदवाराचा सत्कार प्रसंगी त्यांनी भाषण केलं. तिथे शिवसेनेने सत्कार उभाटाने सत्कार आयोजित केलेला होता आणि त्या उमेदवाराने आणि त्या ठिकाणी वैभव नाईक मशाल वगैरे लावलेली होती त्या ठिकाणी त्याच्या बॅनरवरती. तर तो म्हणतोय आता मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारणार, आता मी कुठच्या पक्षामध्ये जाऊ आणि सत्कार लावलेला उभाटाने म्हणजे त्यांच्या समोरच त्यांनी घरचा अहेर वैभव नाईकांनी त्यांच्या सर्व सहकार्यांना दिलं. ही मॅडम मोठी सोंग घेऊन जनतेचा दिशाभूल करू नये. जनता सुज्ञ आहे, जनतेला माहिती आहे निलेशजी कशा प्रकारे काम करतायत. म्हणून निलेशजींना जी इलेक्शन आता 1 वर्षामध्ये पार पडली 5 महिन्यामध्ये त्या सर्व इलेक्शनमध्ये निलेशजींना भरभरून यश दिलं. त्यामुळे मी वेगळं निलेशजींचं कौतुक करण्याची गरज नाही. निलेशजींच्या कामाचं कौतुक
मतदारांनी केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. ते वैभव नाईकांनी करायची गरज नाही. पण पुन्हा एकदा मी सांगतो, वैभव नाईकांनी ही केविलवाणी धडपड आता थांबवावी. आपण कुठे का नाना चौकीवर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु निलेशजी ज्या पद्धतीत काम करतायत त्या कामाला आता तरी कोणा त्याच्या निलेशजींना कोण स्पर्धक असेल असं मला वाटत नाही. तुम्ही केवढं चक्रुयोग कोणाला घेऊन तरी इथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी निलेशजींचा आता जो अश्वमेघ जो रथ चाललेला आहे तो रथ आवरण्याची ताकद आता तुमच्यामध्ये कोणातच राहिलेली नाही असं मला ठाम मत आहे. निलेशजी योग्य मार्गाने काम करतायत, अर्थात योग्य मार्गाने जनता त्यांच्या पाठीशी आहे.